माझं नाव आहे इरा अभिषेक खेडकर. नमस्कार, माझं नाव आहे इरा अभिषेक खेडकर. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे आम्ही लहान मुलांनी करायचं तरी काय. नमस्कार मित्रमंडळी. तुम्हाला म्हणून सांगते बर का, तो दिवस होता मस्त रविवारचा. रविवार म्हणजे काय, दंगा मस्ती मज्जा सुट्टी एन्जॉय करण्याचा. म्हणून मी मस्त तंगडा वाजवून झोपले होते. तेवढ्यात आमच्या मातोश्री म्हणतात कशा, इरा इरा चल उठ बरं लवकर, किती वाजले बघ. रविवार असा तरी काय झालं, इतक्या वेळ कोणी झोपते का काय. घ्या आता आम्ही लहान मुलांनी करायचं तरी काय, सुट्टी असून झोपू देत नाही. जाऊ देत, परत काहीतरी सुरवण्यापेक्षा मी उठले आणि पटकन जाऊन खिडकीत बसले. ओहो हो 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 हो, काय मज्जा होती म्हणून सांगू. आमच्या खिडकीत एक छोटंसं झाड आहे. त्याला हात लावायचा की काढायचा. ते झाड अशी पानं घट्ट मिठी मारून घ्यायचा. परत थोड्या वेळाने पानं उघडायचा. करेक्ट, अहो लागायचं झाड. तेवढ्यात आमचे बाबा म्हणतात कसे, इरा फार वेळ खेळलीस बरं का झाडांची, चल ब्रश करून घे. मग आमची स्वारी गेली बेसिन पाशी ब्रश करायला. तुम्हाला म्हणून सांगते बर का, ब्रश करता करता अजून एक गंमत आहे. ब्रश करता करता हळूच हात नळाखाली धरायचा. धबधब धबधब पाणी येत आहे. हात काढला, टप, पाणी बंद. लगेच आमच्या मातोश्रींचा आवाज, इरा खूप वेळ खेळलेस बरं का पाण्यात, चल आवर लवकर. मग तुम्हीच सांगा, आम्ही लहान मुलांनी करायचं तरी काय. बॉल घेतला आणि मस्त खेळायला गेले. याहू, एक किक मारली की आमचा बाप थेट जोशी काकूंच्या घरात. हे सगळं बाबा वरून बघतच होते. बाबा म्हणतात कसे, इरा हा काय खेळ तुमचा, ह्याच्या घरात बॉल जातोय त्याच्या घरात बॉल जातोय, काच फुटली तर, कोणाला लागलं तर. घ्या आता आमचा खेळ सुद्धा बंद. मग तुम्हीच सांगा, आम्ही लहान मुलांनी करायचं तरी काय. सायकल घेतली आणि शेवटी सायकल घरात खेळायला लागले. इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे, बुम धप. मातोश्री म्हणतात कशा, इरा ही काय जागा आहे का सायकल खेळायची. म्हणजे काय, आता आम्ही सायकल खेळायची नाही बरं. मग तुम्हीच सांगा, आम्ही लहान मुलांनी करायचं तरी काय. एवढा विचार करेपर्यंत पोटातले कावळांचे सहामृग झाले आणि ते भूक 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 असं ओरडू लागले. आईला म्हटलं, आई भूक लागलीये, छान पिझ्झा बर्गर काहीतरी खाऊयात. तर आमच्या मातोश्री पदर खोचून म्हणतात कशा, कशाचं हवे ते पिझ्झा बर्गर, पोटाचे पारण झालं, डॉक्टरांची भर, शाळेला मग सुट्ट्यांची भर, शाळेला मग सुट्ट्यांची भर. काहीही पिझ्झा बर्गर खायला मिळणार नाही. आता आम्ही आमच्या आवडीचा खाऊ सुद्धा